नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत प्रकाश कुंभोजकर, लहान मुलांचा मधुमेह आणि ग्रंथीरोग तज्ज्ञ, ग्रोकिड्स एंडोक्राइन क्लिनिक, कोल्हापूर आणि सांगली. आज आपण एक रूटीन काही पेशंट्स मी डे टू डे OPDमध्ये जे बघत असतो त्याबद्दल एक कॉमन जी लक्षणं असतात आणि स्टोरी असते ती त्याच्याबद्दल बोलूया. तर अनुज नावाचा एक 4थीतला मुलगा आहे. तो शाळेला सुट्टी पडल्यानंतर त्याच्या मामांच्या गावी सुट्टीसाठी गेला होता. सुट्टीहून तो परत ज्यावेळी आईकडे आला त्यावेळी त्याचं वजन बऱ्यापैकी कमी झालं होतं आणि बाबांना वाटलं की काही सुट्टीमध्ये खाण्यापिण्याचे हाल झाले असतील, त्यामुळं त्याचं वजन कमी झालं असेल. पण आईला त्याची काळजी वाटत होती म्हणून ते त्यांच्या बालरोग तज्ज्ञाला दाखवायला गेले. तर त्यावेळी बालरोग तज्ज्ञांनी त्या पेशंटला बघितलं आणि कॉमनली एक लक्षण त्याचं असं होतं की जास्त तो लघवी करायला लागला होता. तर त्यांना अशी शंका आली की लघवीचं काही इन्फेक्शन असेल म्हणून त्यांनी त्याला अँटीबायोटिकची काही औषधं दिली आणि परत पाठवलं. पण 4थ्या दिवशी अनुजचा त्रास जास्त वाढला. त्याला अचानक धाप लागायला लागली, त्याची ताकद फारच कमी झाली आणि तो एकदम सिरियस झाला आणि त्यामुळे त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि मला ICUमधल्या असिस्टंट डॉक्टरचा फोन आला की असं एक पेशंट आहे ज्याचं वजन कमी झालं आहे. तर पहिली गोष्ट मी त्यांना करायला सांगितली की त्याची ब्लड शुगर चेक करा. तर त्याची ब्लड शुगर होती 560. तर अशा पद्धतीनं एकदम हाय ब्लड शुगर झाल्यामुळं त्या मुलाचं वजन कमी झालं होतं आणि जास्त लघवी होणं, जास्त पाणी पिणं असं लक्षणं दिसत होती. पण ती योग्य वेळेत न लक्षात आल्यामुळं पुढं गेल्यामुळं त्याला ॲसिडचं प्रमाण शरीरात वाढलं आणि ICUमध्ये ॲडमिट करावं लागलं. ICUमध्ये त्याची ट्रीटमेंट, सलाईन, इंजेक्शन्स सगळी झाली. त्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवसांनी त्याला थोडं ICUमधून बाहेर शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर हळूहळू त्याची रुटीन ट्रीटमेंट चालू झाली. पण या केसमध्ये जर लवकर आपल्याला त्याचं शुगरचं निदान कळालं असतं तर कदाचित आपण त्याला जो भरपूर त्रास झाला ICUमध्ये ॲडमिट करण्याचा, पुन्हा मेंदूला सूज ज्या शुगर हायमुळे ते झालं होतं, म्हणजे एक प्रकारचा जीवाचा धोका त्याला उद्भवला होता, तो आपण टाळू शकलो असतो.